आणि माझी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रमुख ओळख ही स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांचा मुलगा म्हणून मी आपल्यासमोर बोलत आहे। काम करत असताना PN साहेबांचं नेहमीच आठवण येते। मे मध्ये जी घटना घडली, लोकसभेच्या प्रचारानंतर साहेबांची प्रकृती बिघडली, साहेबांना दुखापत झाली, दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं। ॲडमिट केल्यानंतर जवळपास 4-5 दिवस तिथं दवाखान्यात हजारो कार्यकर्त्यांची रांग लागत होती, भेट होत होती। राजेदादांना असेल, मला हजारो कार्यकर्ते भेटत होते। शेवटच्या दिवसामध्ये प्रकृती साहेबांची ज्यावेळी बिघडली आणि रात्री डॉक्टरांकडून आम्हाला सांगण्यात आलं की साहेबांच्या प्रकृतीमध्ये सुधार काय होत नाही आहे आणि इनफॅक्ट आपल्याला काहीच आता काळ साहेब आपल्याबरोबर असणार आहेत। खरं तर धीरज भैया, PN साहेबांनी मला उमेदवारीला नकार दिला होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी ते माझ्या मतदारसंघातल्या तिकीट परत साहेबांना आणून दिलं आणि सांगितलं की जर राहुल भैयांना उमेदवार करत नसला तर आम्ही कोणच फॉर्म भरणार नाही। साहेब किती महान आहेत हे मी लहानपणापासून बघत आलोय, मानतोय पण, आणि लोकांच्याकडनं पण हे मला जाणवते। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आज या युवक मेळाव्यामध्ये बोलत असताना सर्वप्रथम मी माझे आपल्याला सर्वांना ओळख करून देतोय। माझं नाव राहुल PN पाटील सडोलीकर आणि माझी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रमुख ओळख ही स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांचा मुलगा म्हणून मी आपल्यासमोर बोलत आहे। माझा जन्म सडोली गावामध्ये झाला। वयाची पहिली जवळपास 10 वर्ष आम्ही सडोलीमध्येच राहत होतो। मी असेल, राजेदादा असतील, आमच्या गल्लीमध्ये असेल, आमच्या गावामध्ये एक मित्रांचा संच होता। आमच्या घरासमोरच एक तालीम होती, तिथं तालीम करण्यासाठी असं म्हणणार नाही, खरं खेळण्यासाठी माझे आजोबा निवृत्तीरामजी पाटील आम्हा दोघा बंधूंना नेत होते। तिथंच आमच्या गल्लीतल्या मुलांबरोबर आमची मैत्री होती। अगदी आमचं तिथे गणपतीचं मंडळी होतं त्या लहान वयामध्ये। आजही राजेदादा आणि आम्ही तिथं गणपती स्थापना करत असतो। शिक्षणासाठीच जसं बरेच आपले ग्रामीणमधले माझे मित्र येतात त्या पद्धतीनंच मी पण कोल्हापूरला येत होतो। आम्ही कोल्हापूरला राहायला आल्यानंतर गावाशी संबंध माझा तसाच चालू राहिला। ज्या पद्धतीनं आदरणीय PN साहेबांचं आमच्या सोडली अशी असेल, आपल्या मतदारसंघाशी असेल, त्याचप्रमाणे सोडलीशी आजपर्यंत आमचं दोघी भावांचं असेल, आमच्या घराचं संबंध तसेच राहिले, अजूनही आहेत। कोल्हापूरमध्येच माझं कॉलेज कंप्लीट झालं। BCom झाल्यानंतर साहेबांचा अट्टहास असा होता की मला उच्च शिक्षणासाठी बाहेर जायला पाहिजे। साहेबांच्या त्या इच्छेसाठी माझं इंग्लंडमध्ये, लंडनच्या इथं MBA साठी जाणं होतं। 4 वर्ष तिथं शिकून आल्यानंतर तिथली शिक्षण व्यवस्था असेल, तितकी राजकीय व्यवस्था असेल, ही जवळनं बघायचा मला योग आला। तिथल्या पार्लिमेंटमध्ये सुद्धा मला जाण्याचा योग आला होता। तिथली कार्यप्रणाली काय पद्धतीनं चालते ही मी जवळून बघितलं। शिक्षण संपल्यानंतर जेव्हा मी परत आलो त्यावेळी आपल्या राजीवजी गांधी सूतगिरणीच्या व्यवस्थापनेमध्ये काम करायची संधी मला मिळाली। ती करत असताना माझ्या लक्षात आलं की PN साहेबांनी निस्वार्थपणे आपल्या भागातील तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी ही उभा केलेली संस्था, या संस्थेमध्ये जवळपास 750-800 युवक काम करतात, त्यांचा रोजगार होतो, ह्या सूतगिरणीवर चालतोय।
ते काम करत असताना वस्त्रोद्योग कसा चालतोय, वस्त्रोद्योगमधल्या अडचणी काय आहेत, वस्त्रोद्योगमध्ये आपण नवीन काय करू शकतोय, ह्याच्यामध्ये काम करायची मला संधी मिळाली. तेच काम करत असताना अगदी 2004च्या निवडणुकीपासून ज्यावेळी PN साहेब पहिल्यांदा आमदारकीला निवडून आले, त्या निवडणुकीमध्ये मी कॉलेजमध्ये असताना त्या प्रचार दौरान त्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये सर्वप्रथम मला राजकीय अनुभव आला. लोकांशी संवाद साधण्याचा त्यावेळीपासूनचा माझा अनुभव आहे. PN साहेबांची काम करायची पद्धत असेल, PN साहेबांची लोकांचे प्रश्न सोडवायची पद्धत असेल, ती मी त्या काळापासून बघत आलो. एखादी ग्रामपंचायतची काहीतरी अडचण आली, एखाद्या जिल्हा परिषद सदस्याचं एखादं काम साहेब काय पद्धतीने सोडवतात, आमच्या भोगावती कारखान्याच्या काय अडचणी असतील, काय धोरणं असतील, भोगावती कारखाना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या मांडणी काय पद्धतीने साहेब करतात. साहेब ज्यावेळी 2004 ते 2009 मध्ये आमदार होते, त्यावेळी अधिवेशन असताना साहेब काय प्रकारे तयारी करायची, प्रश्नांची मांडणी काय करायला पाहिजे, आपल्या भागातले प्रश्न काय आहेत ते जाणून घ्यायचे. येणाऱ्या प्रत्येक लोकांचं काम करायचं साहेब प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. कधी साहेबांचं कुणाला विचार नव्हतं की तू कुठल्या गावचा आहेस, तुझा गट कुठला, तू मला मतदान केलंस काय. आपल्या दाराला आलेल्या प्रत्येक माणसाचं काम ज्या प्रकारे साहेब करायचे, हे सगळं प्रकार मी 2004 बसून अप्रत्यक्षपणे साहेबांकडून बघत आलो. सूतगिरणीच्याच कार्यप्रणालीमध्ये काम करत असताना 2017 साली एका विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदचं निवडणूक लढण्यासाठी मला सज्ज व्हायला लागलं. खरं तर धीरज भैया, PN साहेबांनी मला उमेदवारीला नकार दिला होता. कार्यकर्त्यांची मागणी होती. PN साहेबांनी सांगितलं की माझी इच्छा नाही आहे आणि आपण एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायला पाहिजे. त्या प्रकारे तिकीट दिलं पण होतं. खरं AB फॉर्म दिल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्या मतदारसंघातल्या तिकीट परत साहेबांना आणून दिलं आणि सांगितलं की जर राहुलबाईंना उमेदवार करत नसला तर आम्ही कोणच फॉर्म भरणार नाही. आणि नाईलाजानं बळजबरीनं PN साहेबांना माझी उमेदवारी जाहीर करायला लागली. अशा परिस्थितीमध्ये उभारलं असताना या सर्व जनतेच्या आशीर्वादानं जिल्हा परिषदमध्ये मला काम करायची संधी मिळाली. जिल्हा परिषदेचं काम करत असताना मिनी विधानसभा म्हटलं जाणारं जिल्हा परिषद, याच्यामध्ये ग्रामीणदृष्ट्या काय प्रणाली काम करते, ग्रामीण प्रशासन काय प्रकारे काम करते, हे जवळून बघण्याचा मला योग आला. शेवटच्या वर्षामध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. ती आल्यानंतर माझा जिल्ह्याकडे व राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन मोठा झाला. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वाडी वस्ती असतील, बाहेरचे तालुके असतील, तिथं काय अडचणी आहेत, काय प्रकारे काम करायला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये काय दुरुस्ती करता येते, आरोग्य व्यवस्थेमध्ये काय काम करायला पाहिजे, पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स त्यावेळी चालू होत होत्या, पाणी पुरवठा विभाग माझ्याकडे होता. त्यामुळे एक फास्ट ट्रॅक आपण करीर विधानसभा मतदारसंघासाठी आपल्या सगळ्या सर्वेचे करून घेतले. अशी बरीच कामं मला अध्यक्षपदाच्या वेळी करता आली. मी अध्यक्ष असतानाच जिल्हा परिषदला जवळपास 3 पुरस्कार माझ्या कार्यकाळामध्ये मिळाले. माझ्या कामाची कुठेतरी पोचपावती म्हणूनच अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास 1 वर्ष 1.5 वर्षानंतर तिरुपतीमध्ये एक संस्था NGO एक काम करत होती राजीवजी गांधींच्या नावानं. त्या संस्थेकडून निवडक असे जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा पुरस्कार केला जातोय. माझ्या कामाची पद्धत बघून त्या संस्थेने मला उत्कृष्ट जिल्हा परिषद अध्यक्ष हा पुरस्कार प्रमाणित केला.
साहेबांची 2019ची निवडणूक आपल्या इथले जे कार्यकर्ते 2004च्या निवडणुकीमध्ये होते त्यांना सर्वांना माहिती असेल. एक अतिशय महत्त्वाची आणि ऐतिहासिक 2019ची साहेबांची निवडणूक झाली. ज्या प्रकारे आपण सर्वांनी जीव झोकून या निवडणुकीमध्ये प्रचार केला, काम केलं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं साहेब पुन्हा एकदा आमदार झाले. साहेब आमदार झाल्यानंतर या आपल्या करवीर विधानसभा मतदारसंघातली रखडलेली सगळी कामं मार्गाला लागायला चालू झाली. आपल्या गगनबावडा तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आलेला धामणी प्रकल्प जो गेली 10 वर्ष बंद होता, त्या प्रकल्पाला परत सुरू करण्याचा प्रयत्न साहेबांनी केला. कोविड काळामध्ये असेल, आपल्या जिल्ह्यात आपल्या प्रत्येक गावामध्ये कोविडचं लसीकरण असेल, सुरुवातीच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांना ॲडमिट करायचं होतं त्या ॲडमिट करायचे प्रश्न असतील, ह्या सर्व कामांमध्ये साहेब बाहेरने जरी जात नसले, बाहेर पडता येत नव्हतं, तरी पण फोनवरनं जे काय कामं करत होती किंवा जे काय साहेबांनी सहकार्य केलं तेही मी सगळं डोळ्याने बघितलं. काम करत असताना PN साहेबांचं नेहमीच आठवण येते. मे मध्ये जी घटना घडली, लोकसभेच्या प्रचारानंतर साहेबांची प्रकृती बिघडली. साहेबांना दुखापत झाली, दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट केल्यानंतर जवळपास 4-5 दिवस तिथं दवाखान्यात हजारो कार्यकर्त्यांची रांग लागत होती, भेट होत होती. राजेदादांना असेल, मला हजारो कार्यकर्ते भेटत होते. शेवटच्या दिवसामध्ये प्रकृती साहेबांची ज्यावेळी बिघडली, आणि रात्री डॉक्टरांकडनं आम्हाला सांगण्यात आलं की साहेबांच्या प्रकृतीमध्ये सुधार काय होत नाही आहे आणि इनफॅक्ट आपल्याला काही जाता काळ साहेब आपल्याबरोबर असणार आहेत. त्यावेळी ही बातमी मला खरं तर कोणाला सांगता आली नाही. मी घरी जाऊन तेजस्विनीशी ही बातमी तिच्याबरोबर शेअर केली होती. काही काळासाठी आम्हाला काही कळत नव्हतं की काय करायला पाहिजे. त्यावेळी तिनंच मला धीर दिला. तिनंच मला सांगितलं, साहेबांवर प्रेम करणारे हे लाखो हजारो कार्यकर्ते, ही कुटुंब जे आजपर्यंत साहेबांनी आपल्या परिवारासारखी जपल्यात, या सगळ्यांकडे बघून आपण उभारायला पाहिजे. घट्टपणे या सगळ्या लोकांचा पाठिंबा, या सगळ्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे, या सगळ्या लोकांना आधार दिला पाहिजे. ज्यावेळी PN साहेबांचं निधन झालं, साहेबांची अंत्ययात्रा झाली, त्या 10-12 दिवसामध्ये अनेक लोक, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता असेल, मोठ्यातले मोठे नेते असतील, अगदी जिल्ह्याचे, राज्यात नाव असलेले राज्यकर्ते असतील, नेते असतील, या सर्वांनी येऊन माझी भेट घेतली आणि त्यांच्या जीवनामध्ये साहेबांचा असलेला प्रभाव मला सांगितला. साहेब किती महान आहेत हे मी लहानपणापासून बघत आलोय, मानतोय पण, आणि लोकांच्याकडनं पण हे मला जाणवते. खरं साहेबांच्या निधनानंतर रोज ह्या लोकांचे डोळ्यात ज्यावेळी बघतोय, ज्यावेळी मला लोक भेटतात, साहेबांच्या पेक्षा मोठे असलेले वयानं माणसं ज्यावेळी आदरानं मला बोलतात की बाळा घाबरू नको, साहेब गेले, आम्ही हाय, त्यावेळी समजते आणि हे रोज कळते की साहेबांनी कित्येक लोकांच्या जीवनामध्ये कसा प्रभाव पाडला होता. साहेबांचे उत्तर कार्य झाल्यानंतर काही दिवसानंतर याच सभागृहामध्ये
आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये आपण सर्वांनी अशी मांडणी केली, अशी मागणी केली की साहेबांच्या गटाचं नेतृत्व त्यांच्या घरात आपण सोपवायचं. त्या निर्णयानंतर आपण सर्वजण आमच्या घरी आलात. आम्हाला दोन्ही भावांना बसून हे सगळं सांगितलं. त्यानंतर आमच्या सर्व परिवाराची चर्चा झाली आणि तिथं सर्व आमच्या परिवार मंडळींनी आणि राजेशदादांनी विधानसभेसाठी आपल्या गटातून माझ्या उमेदवारीची घोषणा केली. त्याचबरोबर आपले जिल्ह्याचे पक्ष नेतृत्व असेल, राज्याचे पक्ष नेतृत्व असेल, या सर्वांनी त्याला अनुमती दिली. आणि आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून साहेबांच्या जागेला काम करायची, त्यांच्या दाखवलेल्या दिशेवर काम करायचा निश्चय मी केला आहे. आज या युवक मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो, ज्या प्रकारे साहेबांनी इथं हयात निष्ठेनं पक्षावरती आपल्या सर्वांवरती प्रेम केलं, आपल्या सर्वांना आदर द्यायचं काम केलं, आपल्या सर्वांच्या सुखादुःखात साहेब राहिले, त्याचप्रमाणे जोपर्यंत माझ्या श्वास आहे तोपर्यंत PN साहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा मी प्रयत्न करणार. आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद माझ्याबरोबर राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा इतका चांगला कार्यक्रम खरं तर धीरजभाई या युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला, त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी खास करून आपण धीरजभाई यांची निवड केली आणि त्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.